इयत्ता 9वी पाठ 4 GIP रेल्वे या पाठाचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे। सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी पाठाचे वाचन करणार आहे, त्यानंतर आपल्याला सुद्धा या पाठाचे स्वतः वाचन करायचे आहे। तर चला आपण सोबत वाचन करूया। मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला। मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच। सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला। लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली। अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला। दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली। पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले। इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे। डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जिजीभाई, नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले। बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक शिट्टीचा करणा फुंकून आपल्या भक भक फक फक प्रवासाला सुरुवात केली। मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला वासून उभे होते। ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर 1 नाही 2 नाही 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळावरून। कमाल आहे बुवा या विंग्रेजांची। आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले। मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली, पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना। दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटण्यात आली। आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला, पण लोकात भलत्याच कंड्या आणि अफवांचे पीक पिकले होते। वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भूताटकी आहे। मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधतायत, त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे। असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पिढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले। त्यांनी आपले अनुभवही सांगितले। तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना। अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला। पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठाणान धाय मोकलायची। त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे। एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे। रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यांवर आले, नंतर 4 आणे झाले। लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली आणि सर्रास तिकिटे चालू केली। एरवीचा ठाणे मुंबईचा बैलांच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा, पण आता काय अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ जाऊ लागला। मग मात्र लोकांची झुंबड लागली। इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला। त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला।
खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2च स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता. बोरघाटचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास ज्यारीने चालू झाला. कसा, ती मौज ऐका आता. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपोलीला आणायचे. सगळा काफिल्ला खोपोलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरण्याची सुखसोय आणि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेठजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.